तुम्ही सुद्धा नेहमी आयुष्याच्या गुंतागुंतीमध्ये हरवून जाता का? तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की काहीतरी असं घडावं जे तुमच्या मनाला शांती देईल, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल? जर हो, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। आध्यात्मिक साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे आपण आयुष्यातील त्या गहन गोष्टींवर चर्चा करतो ज्या फक्त शब्दांमध्ये नाही तर तुमच्या हृदयात उतरतात। तर चला, प्रेरणा आणि आत्मशोधाच्या या प्रवासावर एकत्र चालूया। अनेकदा लोक विचार करतात की बदल कोणीतरी दुसराच आणेल, पण खरं तर बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो। लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःला बदलण्याची हिम्मत ठेवतो तो संपूर्ण जगाला बदलू शकतो। जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी सुधारतो तेव्हा आपलं भविष्य आपोआप चांगलं होत जातं। तर आजपासूनच हे ठरवा की आयुष्यात जो काही बदल आणायचा आहे त्याची सुरुवात स्वतःपासूनच करायची आहे। कारण खरी ताकद तर त्याच व्यक्तीमध्ये आहे जो आपल्या कमतरतांवर काम करतो। जो स्वतःवर मेहनत करतो, देव सुद्धा त्याची साथ देतात। खरी सुंदरता ती आहे जी आपल्या आतून दिसते। हे नेहमी लक्षात ठेवा की बदल बाहेरून नाही तर आतून येतो। आणि आयुष्यात खरं यश सुद्धा त्याच बदलामुळे मिळतं जो आपण स्वतःमध्ये आणतो। अनेक वेळा लोक एकटेपणाला घाबरतात। त्यांना वाटतं की याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे। पण खरं सांगायचं तर एकटेपणा ही काही शिक्षा नाही, तर ती एक खोली आहे। हे एक असं दार आहे ज्यातून तुम्ही तुमच्या खऱ्या अस्तित्वाला भेटू शकता। एकटं बसणं, एकटं विचार करणं, एकटं प्रश्न विचारणं, या संपूर्ण प्रक्रियेतून तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जाता। आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा म्हटलं आहे की जे एकटे चालतात तेच भ्रमातून मुक्त होऊ शकतात। आजच्या या गोंगाटाच्या वातावरणात स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हे एक साधनेसारखं आहे। जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही कोणाच्या प्रभावाखाली नसता, कोणाशीही आपली तुलना करत नाही। तेव्हा तुमची विचारसरणी पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध असते। तुमची भीती कमी होते आणि सत्य तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसायला लागतं। या खोलीमध्ये उतरणं कदाचित थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण हीच ती जागा आहे जिथून आपल्याला आपली खरी हिंमत, खरी समज आणि आयुष्याचा योग्य मार्ग मिळतो। तर कधीतरी एकटे बसा। आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या, आपल्या विचारांना निर्बंधांशिवाय वाहू द्या। तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या आत किती मोठी शक्ती दडलेली आहे। प्रेमाला अनेकदा लोक अटींमध्ये बांधतात, पण खरं हे आहे की खरं प्रेम तेच आहे जे कोणत्याही अपेक्षेशिवाय असतं। ईश्वर सुद्धा हेच सांगतात की जे माझ्यावर अतूट प्रेम करतात त्यांचा प्रत्येक भार मी स्वतः उचलतो। लक्षात ठेवा, प्रेम फक्त एक शब्द नाही, तर तो एक असा भाव आहे जो तुम्हाला पूर्ण करतो। जे खरं प्रेम करतात ते काहीतरी मिळवण्यासाठी नाही, तर फक्त देण्यासाठी प्रेम करतात। तर आजपासून हे ठरवा की प्रेमामध्ये नेहमी निस्वार्थ राहायचं आहे। खरी सुंदरता तीच आहे जी प्रेमामुळे मिळते। खरी ताकद तीच आहे जी हृदयातून येते। हे नेहमी लक्षात ठेवा की प्रेमामध्ये जे मिळतं ते नेहमी हृदयात राहून जातं। आणि आयुष्यात खरं यश सुद्धा त्याच प्रेमामुळे मिळतं। आपण अनेकदा विचार करतो की स्वातंत्र्य फक्त बाह्य गोष्टींमधून मिळतं, पण खरं स्वातंत्र्य तर आपल्या आतून येतं। श्री कृष्ण म्हणतात की जेव्हा मन कोणत्याही राग किंवा द्वेषापासून मुक्त होतं तेव्हाच खरं स्वातंत्र्य मिळतं। लक्षात ठेवा, जो माणूस आतून स्वतंत्र आहे त्याला बाहेरची कोणतीही बेडी बांधू शकत नाही। जो द्वेष, राग आणि मोह यांसारख्या गोष्टींना सोडून देतो
तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. तर आजपासून हे ठरवा की आपल्या मनाला स्वतंत्र करायचं आहे. खरं स्वातंत्र्य तेच आहे जे आतून मिळतं. जो माणूस आतून शांत असतो तोच प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्र असतो. खरं सुख तेच आहे जे मनातून येतं. हे नेहमी लक्षात ठेवा की बाहेरचं स्वातंत्र्य काही क्षणांसाठी आहे, तर आतलं स्वातंत्र्य नेहमी राहणारं आहे. खरी ताकद तीच आहे जी आपल्याला आतून मुक्त करते. राग एक असा शत्रू आहे जो आपली विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो. श्री कृष्ण म्हणतात की रागामुळे भ्रम निर्माण होतो आणि मग आपण चुकीचे निर्णय घेतो. लक्षात ठेवा, रागात बोललेला एक शब्द किंवा रागात केलेलं एक काम नंतर नेहमी पश्चात्ताप देतं. तर आजपासून हे ठरवा की जेव्हाही राग येईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या, थोडा वेळ थांबा आणि मग विचार करा. खरी समजदारी तीच आहे जी रागात सुद्धा शांत राहायला शिकवते. जर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवलं तर तुमचे संबंध सुद्धा आपोआप चांगले होतील. हे नेहमी लक्षात ठेवा की राग नेहमी आतून रिकाम करतो, तर सन्य आपल्याला आतून मजबूत बनवतो. जो माणूस वर्तमान काळात जगायला शिकतो तोच आपलं भविष्य सुंदर बनवतो. आपण अनेकदा भविष्याच्या चिंतेत आजचा क्षण गमावून बसतो. भविष्य कसं असेल, काय चांगलं होईल, काय वाईट होईल, याच विचारात आपण आजच्या सुख आणि संधींना गमावून बसतो. पण सत्य हे आहे की आपलं भविष्य आजच्या कर्मातूनच बनेल. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की फक्त आपल्या वर्तमान कर्मावर लक्ष द्या, फळाची चिंता करू नका. जेव्हा आपण आज चांगल्या प्रकारे जगतो, चांगले कर्म करतो, तेव्हा भविष्य आपोआप सुंदर होत जातं. तर आज पूर्णपणे जगायला शिका. आजमध्ये आनंदी राहायला शिका. हीच आपलं भविष्य चांगलं बनवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. कर्मापासून पळणं ही कमजोरी आहे, पण कर्म निभावणं ही खरी हिंमत आहे. अनेक लोक जबाबदाऱ्यांपासून पळतात. त्यांना वाटतं की जर जबाबदारी घेतली नाही तर अडचणी कमी होतील. पण खरं तर असं केल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. कर्मापासून पळणं फक्त एक क्षणासाठी शांतता देतं, पण जबाबदारी निभावणं एक कायमची शांतता देतं. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, आपल्या कर्मापासून कधीही पळू नकोस, कारण कर्म हीच तुझी खरी ओळख आहे. जो व्यक्ती आपल्या कर्मापासून पळतो तो आतून नेहमी भीतीमध्ये राहतो, काय माहित कधी सत्य समोर येईल. पण जो कर्म निभावतो तो कितीही कठीण असो, आतून मजबूत होतो. जबाबदाऱ्या निभावता माणूस आपली खरी शक्ती ओळखतो आणि याच शक्तीमुळे त्याला आयुष्यात खरं यश मिळतं. मोहमाया एक अशी सावली आहे जी आपल्याला नेहमी आपल्या मागे पळायला लावते. पण खरं सांगायचं तर ज्या दिवशी तुम्ही थांबायला शिकाल त्या दिवशी ती सावली स्वतःहून नाहीशी होईल. मोहमाया एक अशी अदृश्य शक्ती आहे जी माणसाला नेहमी काहीतरी मिळवण्यासाठी पळायला शिकवते. पण या धावपळीमध्ये ना शांतता मिळते ना चैन. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मोहमायाशी लढायला नाही तर थांबायला शिक. कारण ज्या क्षणी तुला या शर्यतीतून विराम मिळेल त्याच क्षणी मोहाची पकड कमकुवत होईल. लक्षात ठेव, मोह नेहमी तुला नवीन आकर्षण दाखवत राहील. पण जेव्हा तुला आतून समजेल की खरं सुख मिळवण्यात नाही तर सोडून देण्यात आहे, तेव्हा तुला स्वातंत्र्याचा अनुभव होईल. म्हणून मोहमायाशी लढायला नाही, फक्त शांतपणे तिला बघण्याचा अभ्यास कर, जेणेकरून तुला आतून ती स्थिरता मिळेल जी या मायेच्या मागे पळणं कायमचं थांबवून देईल. साहस ते आहे जे भीती असूनही पुढे जायला शिकवते. कारण भीती तर सगळ्यांना वाटते,
पण हिंमत त्याचीच असते जो भीतीला पार करतो. अनेकदा लोक विचार करतात की धाडसी तो आहे ज्याला भीती वाटत नाही. पण खरं तर धाडसी तो आहे जो भीतीपासून पळाला नाही, तर भीतीसोबत लढतो. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अर्जुना, साहस कोणामध्येही जन्मापासून येत नाही. ते भीतीशी लढता लढता निर्माण होतं. ज्या क्षणी तू भीतीला पाहशील, तिला स्वीकार करशील आणि मग आपली शक्ती एकत्र करून तिच्यावर विजय मिळवशील, त्याच क्षणी खरं साहस तुझ्या आत जन्म घेईल. लक्षात ठेव, भीतीशिवाय साहसाला काहीच अर्थ नाही. म्हणून भीतीपासून पळणं सोडून दे, उलट भीतीला कवटाळून तिला आपल्या साहसाने लहान कर. संयम ही माणसाची सर्वात मोठी जीत आहे. कारण ज्याचं स्वतःवर नियंत्रण नाही, तो कधीही आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. अनेक लोक आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवत नाही. लवकर रागावतात, लवकर हार मानतात. पण संयम ठेवणारे नेहमी एक पातळीवर असतात. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अर्जुना, जो संयमित आहे तोच आपल्या मनाला नियंत्रणात ठेवू शकतो आणि जो आपल्या मनावर नियंत्रण मिळवतो तो कोणत्याही परीक्षेत हार मानू शकत नाही. लक्षात ठेव, संयमामुळे तुला फक्त आंतरिक शक्तीच नाही, तर कठीण वेळी योग्य मार्ग निवडणं सुद्धा सोपं होतं. म्हणून संयमाला आपली शक्ती बनव, जेणेकरून तुझे निर्णय नेहमी स्पष्ट आणि प्रभावी असतील. ज्याला सगळ्यांचा सन्मान करायचा येत नाही, त्याला स्वतःलाही आदर मिळत नाही. आदर फक्त आईवडील किंवा मोठ्या लोकांसाठी नसतो, प्रत्येक माणूस त्याच्या लायकीचा असतो. आज लोक फक्त आपल्या फायद्याच्या लोकांचा आदर करतात आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करतात. कोणाचं काम लहान असेल तर त्याला कमी समजतात. पण श्री कृष्णांनी कधीही कोणाला लहान समजलं नाही. त्यांनी तर स्वतः आपल्या सखा सुदामांना मिठी मारली आणि स्वतःच्या हातांनी जेवण वाढलं. जो आदर द्यायला जाणतो तो स्वतः आदराच्या लायकीचा बनतो. तो सफाई करणारा असो किंवा राजा. माणुसकी सगळ्यांमध्ये समान असते. जर आपण इतरांना कमी लेखत राहिलो तर आपल्या आतला माणूस हळूहळू मरत जाईल. श्री कृष्णांची गोष्ट सरळ आहे, सन्मान कोणत्याही पदावरून नाही, तर विचारांमधून मिळतो. ज्याने द्यायला शिकले तेच आयुष्यात मिळवतात. ज्याला स्वतःची किंमत माहित नाही, तो नेहमी इतरांकडून स्वस्त आदर मागतो. जो स्वतःला कमी समजतो तो प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यात थकून जातो. अनेक लोक प्रत्येक वेळी इतरांकडून स्तुती, मानसन्मान आणि स्वीकृतीची भीक मागतात. मी इतकं केलं तरीही मला कोणी विचारत नाही. खरं तर अडचण इतरांमध्ये नाही, स्वतःच्या आतल्या कमतरतेमध्ये आहे. श्री कृष्ण म्हणतात, जर तुला स्वतःची ओळख नाही तर जग तुला ओळख का देईल. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो त्याला कोणाच्या संमतीची गरज नसते. त्याला माहित असतं की त्याचं मूल्य त्याच्या कर्मांमध्ये आहे, इतरांच्या टाळ्यांमध्ये नाही. प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटलं की लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, तर इतरांना दोष देऊ नका. कदाचित तुम्ही स्वतःला कमी लेखलं आहे. कृष्णांचा स्पष्ट उपदेश, जो स्वतःची किंमत जाणतो त्याला जग कधीही स्वस्त समजण्याची हिम्मत करत नाही. जो माणूस माफी मागू शकत नाही तो नाती निभावू शकत नाही. माफी मागणं ही कमजोरी नाही, तर त्या नात्याला वाचवण्याची ताकद आहे, जे अहंकारामुळे तुटू शकतं. हो, आजकाल लोक चूक करतात, पण माफी मागण्यात त्यांचा अहंकार आड येतो. विचार करतात, मी का झुकावं, पण श्री कृष्ण म्हणतात, जो आपल्या नात्यासाठी झुकतो तो पडत नाही, तो उठतो. हो,
माफी मागणं म्हणजे हे नाही की तुम्ही चुकीचे आहात, तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्या व्यक्तीला आणि त्या नात्याला तुमच्या अहंकारापेक्षा मोठं मानता. जो प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर ठरवतो, तो हळूहळू एकटा होतो आणि जो वेळेवर माफी मागतो, तो नाती वाचवतो. हो, कृष्णांची खरी गोष्ट, जिथे मी मोठं होतं, तिथे आपण मरून जातं. जो प्रत्येक वेळी आपल्या कमतरतांबद्दल बोलतो, तो आपली ताकद मारतो. कमतरता सगळ्यांमध्ये असतात. पण जो प्रत्येक वेळी फक्त आपली चूक मोजतो, तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. काही लोक प्रत्येक वेळी हेच बोलतात, माझ्याकडून होणार नाही, मी तितका चांगला नाही, माझ्यामध्ये खूप कमतरता आहे. पण श्री कृष्ण म्हणतात, स्वतःवर विश्वास हीच सर्वात पहिली शक्ती आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःचीच आलोचना करत राहिलात, तर हळूहळू तुमचं मन सुद्धा तुम्हाला अयशस्वी मानू लागेल. जो माणूस स्वतःच्या डोळ्यात स्वतःला लहान बघतो, तो जगात मोठा होऊ शकत नाही. दुसऱ्या कोणी तुम्हाला थांबवलं नाही, तुम्ही स्वतःचे पाय पकडले आहेत. कमतरता सुधारा, पण स्वतःला कमी समजू नका. कृष्णांची खरी गोष्ट, जो स्वतःला वारंवार खाली पाडतो, तो कधीही उडू शकणार नाही. जो शांत राहून सगळं सहन करतो, तो या समाजाचा सर्वात सोपा शिकार बनतो. तुम्ही शांत आहात, म्हणून तुम्हाला वारंवार मारलं जातं. तुम्ही सहन करता, म्हणून तुमचा वारंवार वापर केला जातो. किती लोक आहेत जे फक्त या भीतीने शांत राहतात की कुठे भांडण होऊ नये, कुठे बदनामी होऊ नये. पण समाजाला तुमची शांती नाही पाहिजे, त्याला तुमचं मुकेपण पाहिजे, जेणेकरून तो आपली मनमानी करू शकेल. श्री कृष्ण म्हणतात, जिथे अन्याय होत असेल, तिथे शांत राहणं सर्वात मोठा अधर्म आहे. आता बोला, मोठ्याने, सत्याने, न घाबरता. जर अन्याय पाहिला तर उभे रहा, कारण जो आज शांत आहे, तो उद्या सर्वात जास्त रडेल. कृष्णांचा धारदार वार, जर तुम्ही तुमच्या जिभेचा वापर केला नाही, तर समाज तुम्हाला फक्त बुटाच्या टोकावर ठेवेल. आता वेळ आहे की भीतीला मारा आणि सत्याने गर्जना करा. जे तुमच्या बरोबरीचे होऊ शकत नाहीत, ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा लोक तुमच्याकडून हार मानू शकत नाहीत, तेव्हा ते तुमच्या आदरावर हल्ला करतात. कारण हा समाज हार मानण्यापेक्षा कमी दाखवणं पसंत करतो. तुम्ही मेहनत करा, पुढे जा, तर लोक म्हणतील, याने काहीतरी चाल खेळली असेल, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असेल, याचा ॲटिट्यूड बघा जरा. का? कारण तुमची प्रगती त्यांना त्यांची अपयशाची आठवण करून देते. तुमची मेहनत त्यांना त्यांच्या निष्काळजीपणाचा आरसा दाखवते. तर आता ते स्तुती करणार नाही, उलट चालाकीने तुमच्यावर प्रश्न उभे करतील. श्री कृष्ण म्हणतात, जो स्वतःला सुधारू शकत नाही, तो इतरांची प्रतिमा खराब करतो. बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कामाकडे लक्ष द्या. तुम्हाला खाली पाडणारे स्वतःच खाली आहेत. म्हणूनच त्यांना तुमच्या उंचीची भीती वाटत आहे. कृष्णांची धारदार गोष्ट, तुमच्या उड्डाणामुळे हैराण झालेले लोक तुमचे पंख कापण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना हे माहीत नाही की उड्डाण हिंमतीने होते, हवेने नाही. लोक तुम्हाला तोपर्यंत चांगले म्हणतात, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मर्यादेत राहता. तुम्ही तोपर्यंत हुशार आहात, जोपर्यंत तुम्ही तेच म्हणता जे त्यांना चांगलं वाटेल. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं मत ठेवलं, त्या दिवशी तुम्ही अहंकारी, बदतमीज आणि बदललेले होता. तुम्ही सगळ्यांचं ऐकलं तर म्हणतील किती चांगला माणूस आहे. तुम्ही एकदा स्वतःच्या विचारांनी बोललात तर म्हणतील बदललेला वाटत आहे. खरं तर हा समाज तुमच्या चांगुलपणाने नाही, तुमच्या नियंत्रणात राहण्याने आनंदी आहे.
तुम्ही जर त्यांची प्रत्येक गोष्ट मानत राहिलात तर तुम्ही महान आहात. पण जर तुम्ही प्रश्न विचारला किंवा स्वतःचा मार्ग निवडला तर आता तुम्ही त्यांच्यासाठी धोका बनून जाता. श्री कृष्ण म्हणतात, खरं बोलणाऱ्याला सर्वात आधी आपल्याच लोकांपासून वेगळं केलं जातं. तुमची विचारसरणी जर खरी आहे तर एकटं चालायला घाबरू नका, कारण हा समाज हो म्हणणाऱ्यांना आपलं म्हणतो आणि खरं बोलणाऱ्यांपासून दूर पळतो. कृष्णांची कडू गोष्ट, जर तुमचं सत्य लोकांच्या सोयीवर भारी पडत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. जेवढे खरे बनाल तेवढे एकटे पडाल. तुम्ही जर मनापासून मदत केली तर लोक समजतील की हा तर नेहमी मिळेल. तुम्ही जर खरी गोष्ट सांगितली तर म्हणतील अहंकारी आहे, कारण आता सत्याची नाही तर सोयीची किंमत आहे. तुम्ही जेवढे खरे बनणार तुमचं वर्तुळ तेवढंच लहान होत जाईल. कारण लोक आता ख्या लोकांना घाबरतात. त्यांना वाटतं की तुम्ही मुखवटा घालत नाही तर त्यांची खोट समोर येईल. म्हणून खरे लोक अनेकदा एकटे राहून जातात, कारण ते खोट बोलून गर्दीमध्ये सामील होत नाही. श्री कृष्ण म्हणतात, जो मनापासून जोडला जातो तो दिखाव्यामुळे तुटून जातो. जर तुमचं खरेपण तुम्हाला एकटं बनवत असेल तर घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात. तुम्ही एकटे चालत आहात, कारण तुम्ही खरे आहात आणि सत्याची गर्दी नसते. ज्यांना तुमची सवय लागते ते तुम्हाला कधीही गंभीरपणे घेत नाही. तुम्ही रोज फोन केला तर ते तुमचा कॉल दुर्लक्ष करतील. तुम्ही प्रत्येक वेळी पुढाकार घेतला तर ते तुम्हाला उपलब्ध मानतील. कारण माणसाची सर्वात मोठी चूक आहे ज्या गोष्टीची त्याला सवय लागते त्याची किंमत करायला तो विसरतो. जेव्हा तुम्ही वारंवार कोणासाठी उपलब्ध राहता, प्रत्येक वेळी त्यांचं ऐकता, प्रत्येक वेळी माफ करता, तेव्हा ते तुम्हाला कमी लेखायला लागतात. का? कारण त्यांना विश्वास बसतो हा तर नेहमी राहणार, आम्ही कसेही वागलो तरी. ही सर्वात मोठी चूक आहे. इतरांना आपल्या अस्तित्वाची इतकी सवय लावून देणं की ते तुम्हाला गरज नाही फालतू समजायला लागतात. श्री कृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी तुमचं महत्त्व विसरून जाईल तेव्हा स्वतःला तिथून काढून घ्या. प्रत्येक वेळी तेच नातं ओढण्याची जबाबदारी फक्त तुमची नाही. कृष्णांचा कट्यारीसारखा उपदेश, स्वतःचा आदर त्या ठिकाणी कमी करू नका जिथे तुमच्या अस्तित्वाची मोजणी सुद्धा केली जात नाही. आता लोक माणूस बघत नाहीत, त्याच्याकडे काय आहे तेच फक्त बघतात. तुम्ही गरीब असाल तर तुमची थट्टा होते. तुम्ही श्रीमंत असाल तर सगळे तुमचा सन्मान करतात. आता माणसाची ओळख त्याच्या हृदयावरून नाही, त्याच्या मोबाईल, कपडे आणि स्टेटसवरून होते. आजकाल माणसाची खरी ओळख हरवली आहे. तुम्ही कितीही खरे असा, प्रामाणिक असा, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर लोक तुमचं ऐकण्याआधीच तुम्हाला अयशस्वी मानतात. आता नाती सुद्धा तिथेच बनतात जिथे दिखावा असतो. कारण आता हृदय चांगला आहे म्हणणारा कोणीही उरला नाही. तुमचा चांगुलपणा तोपर्यंत चालेल जोपर्यंत तुम्ही कोणाच्या कामाचे आहात. नाहीतर तेच लोक जे कालपर्यंत भाऊ म्हणत होते तुम्हाला ओळखायला सुद्धा नकार देतील. श्री कृष्ण म्हणतात, ज्या समाजात माणसाचं मोल वस्तूंनी होतं तिथे नाती नाहीत, सौदे होतात. तुमचं खरं मूल्य तुमचा आत्मा आहे. जे लोक फक्त तुमच्याकडील वस्तू बघून जोडले जातात ते कोणत्याही दिवशी तुमच्याशिवाय सगळं हिसकावून घेऊन जातील. कृष्णांचा उपदेश, स्वतःचं मूल्य स्वतः जाणून घ्या, जगाकडून ठरवून घेऊ नका. मोह तो आहे जो आपल्याला थांबवतो. कर्म ते आहे जे आपल्याला वर उचलतं. आणि जेव्हा दोन्ही समोरासमोर येतात तेव्हा शुद्ध कर्मच धर्म बनतो.
एक गोष्ट, शिवानी आणि तिचा अंतिम निर्णय. शिवानी एक नर्स होती. तिचा मुलगा अनुराग एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं, जर काही तासात एक स्पेशल सर्जन मिळाला नाही तर वाचवणं कठीण होईल. शिवानी खूप दुःखी झाली होती. पण त्याच वेळी तिला हॉस्पिटलमधून कॉल आला. एक मोठा गॅस लीकचा अपघात झाला आहे. शेकडो जखमी आहेत. आयसीयू खाली नाही आणि फक्त तुमच्यासारखी अनुभवी नर्स त्यांना सांभाळू शकते. शिवानीसमोर दोन मार्ग होते. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तिथेच थांबणं. कर्मत्या अगणित अनोळखी लोकांच्या आयुष्याला वाचवण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं. ती थरथरत मुलाकडे बघते. मग त्या कॉलकडे आणि पुढच्या क्षणी तिने तो निर्णय घेतला ज्याने सगळ्यांना थक्क केलं. शिवानी त्या जखमी लोकांच्या जवळ आयसीयू मध्ये गेली आणि मुलाला देवाच्या भरवशावर सोडून दिलं. तासांनंतर जेव्हा ती आयसीयूच्या बाहेर आली, डॉक्टर म्हणाले, तुमचा मुलगा वाचला. तो सर्जन वेळेवर आला होता आणि त्याने सांगितलं की कदाचित आज पहिल्यांदाच त्याने एका आईचा इतका मोठा त्याग पाहिला. तो सर्जन स्वतः त्याच अपघातात होता, पण जेव्हा त्याने ऐकलं की एक आई इतरांना वाचवण्यासाठी आयसीयू मध्ये गेली आहे, तेव्हा त्याने स्वतःच्या जखमेची पर्वा न करता ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. श्री कृष्ण म्हणतात, मोह तुला आपल्या लोकांशी बांधतो, पण कर्म तुला संपूर्ण जगाशी जोडतो. आणि जेव्हा कोणी आपला मोह सोडून जगासाठी कर्म करतो, तेव्हा मी स्वतः त्याचा रक्षक बनतो. भावना माणसाला नर्म बनवतात, पण जेव्हा त्याच भावना निर्णय घेऊ लागतात, तेव्हा कर्माची दिशा हरवते. एक आणखी गोष्ट, शिवानीची सावली. शिवानी एक शाळेची शिक्षिका होती. सरळ, साधी आणि खूप संवेदनशील. प्रत्येक मूल तिच्यासाठी तिच्या स्वतःच्या मुलासारखं होतं. एक दिवस शाळेत एक मुलगा रोहन चोरी करताना पकडला गेला. स्टाफने सांगितलं, याला काढून टाका. हीच योग्य शिक्षा आहे. पण शिवानी भावुक झाली. मुलगा आहे, चूक झाली. मी त्याच्याशी बोलेन. तिने रोहनला ओरडलं नाही, तर प्रेमाने समजावलं. रोज त्याच्यासाठी डबा आणू लागली. त्याच्या कुटुंबाला भेटली. पण एका आठवड्यानंतर शाळेच्या मधून महागडा प्रोजेक्टर चोरी झाला आणि यावेळी सीसीटीव्ही मध्ये रोहन स्पष्ट दिसला. आता स्टाफने शिवानीला घेरलं. तुमच्या भावुक स्वभावाने त्याला आणखी प्रोत्साहन दिलं. शिवानी खूप दुःखी झाली. तिचं मन आजही सांगत होतं, शक्यतो तो मुलगा बदलू शकला असता, पण शेवटी तिने रोहनला स्वतः शाळेतून बाहेर काढलं. रडत ती म्हणाली, कधी कधी योग्य कर्म तेच असतं, जे मनाला तोडून टाकतं, पण समोरच्याला वाचवू शकतं. जो आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो, तोच आपलं नशीब बदलतो. श्री कृष्ण म्हणतात की नशीब तोच बदलतो, जो कर्म करायला घाबरत नाही. अनेक लोक फक्त नशिबावर विश्वास ठेवून बसतात. त्यांना वाटतं की जे होणार आहे, ते होऊनच राहील. पण सत्य हे आहे की ज्या क्षणी आपण आपल्या कामात लागतो, त्याच क्षणी आपलं नशीब बदलायला सुरुवात होते. जसं शेतात बी पेरणं आपलं काम आहे, त्याच प्रकारे मेहनत करणं आपली जबाबदारी आहे. फळ काय मिळेल ते देवावर सोडून द्यायला पाहिजे. पण जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा आतमध्ये एका नवीन धैर्याचा जन्म होतो. कर्माने मिळालेले यश आपल्याला शिकवते की नशिबापेक्षा जास्त विश्वास नेहमी आपल्या कर्मावर असायला पाहिजे. म्हणूनच श्री कृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. या विचारासोबत जेव्हा तुम्ही कर्म कराल, तेव्हा यश सुद्धा तुमच्या सोबत असेल. जे मनातून निघतात, तेच नातं असतं. बाकी तर फक्त टाइमपासच्या गोष्टी असतात. श्री कृष्ण म्हणतात,
नाती निभावण्यासाठी वेळ नाही, सत्यता पाहिजे. आजकाल लोक वेळ काढत नाहीत, टाइमपास करतात. तुमचं दुःख फक्त तोपर्यंत महत्वाचं असतं जोपर्यंत ते कोणाच्या सोयीस्कर भावनेला अडवत नाही. तुम्ही तुटत आहात किंवा सावरत आहात, लोक बस विचारतील आता ठीक आहे, कारण त्यांना उत्तराची नाही, तुमच्या हसण्याशी मतलब आहे. म्हणूनच आजकाल जो हसू देतो तोच चांगला वाटतो. जो खोली दाखवतो तो ओझं वाटायला लागतो. पण तुम्ही खरे राहिलात, जरी एकटे पडलात, तरी नकली गर्दीतून तर वाचून जाल. नाती तीच असतात जी शांतपणे तुमचे अश्रू वाचतील. बाकी तर सगळे विचारपूस करणारे असतात. म्हणूनच श्री कृष्ण म्हणतात, सगळे गरजेनुसार भेटतात, पण एक राधा होती जी आत्म्याने जोडली होती. जो लोकांना आनंदी करण्यात लागला आहे, तो स्वतः आनंदी राहायला विसरतो. श्री कृष्ण म्हणतात, तुम्ही जगातील पात्र नाही आहात. तुम्ही या रंगमंचाचे नायक आहात. लोकांच्या स्तुतीसाठी जगू नका. त्यांच्या टोमण्यांना घाबरू नका, कारण लोकांचे दृष्टिकोन बदलतात. आज जो टाळ्या वाजवत आहे, तेच उद्या तुमची चूक मोजतील. तुम्ही जर प्रत्येकाच्या मतामध्ये अडकलात, तर तुमचं खरं मी हरवून जाईल. इतरांच्या नकाशावर आपलं लक्ष शोधू नका. स्वतःचा मार्ग बनवा, जरी उशीर झाला तरी चालेल, कारण प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील असा विचार करून जो थांबतो, तो आयुष्यभर पश्चात्तापाच्या आगीत जळतो. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्या मनोरंजनाचं साधन नाही आहात. तुम्ही देवाची ती रचना आहात, ज्याला स्वतःला आनंदी ठेवण्याचा हक्क आहे. जो माणूस स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतो, तो हळूहळू स्वतःला संपवू लागतो. कारण तुलना आत्म्याला विषासारखं खाऊन टाकते. श्री कृष्ण म्हणतात, तुम्ही अनोखे आहात, पण तुम्हाला समाजाने तुलनेची सवय लावली आहे. तुमच्याकडे स्वतःचा वेग आहे, स्वतःचा मार्ग आहे. तरीही तुम्ही इतरांच्या शर्यतीत थकू लागला आहात. कधी विचार केला, जो आंबा देतो, तो कधी नारळाचा द्वेष करतो का? प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका. ज्याने आपला दृष्टिकोन बदलला, त्याने आपलं नशीब बदललं. कारण नशीब तिथेच बदलतं, जिथे विचार बदलतात. श्री कृष्ण म्हणतात, तुम्हाला वाटतं की परिस्थिती तुमच्याशी वैर करत आहे. कधी वेळेला दोष देता, कधी नशिबाला, कधी जगाला. पण तुम्ही कधी तुमच्या विचारांना पाहिलं आहे का? प्रत्येक दृष्टिकोनाचा एक कोन असतो. जर तुम्ही फक्त अंधार बघाल, तर सूर्य सुद्धा दिसणार नाही. गोष्ट नशिबाची नाही आहे. गोष्ट त्या चष्म्याची आहे, ज्यातून तुम्ही तुमचं जग बघता. लक्षात ठेवा, जो संकटात सुद्धा शिकतो, तो वेळेच्या पुढे चालतो. आणि जो तक्रार करणारा असतो, तो तिथेच उभा राहून जातो. जर पावसाने तुमचं छत ओलं केलं आहे, तर एक छत्री घ्या किंवा नाचायला शिका. पण प्रत्येक वेळी रडल्याने तुम्ही भिजतच राहाल. दृष्टिकोन बदला, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता, तेव्हा देव तुमचं नशीब बदलून टाकतो. या जगात आदर कमावणं सोपं आहे. फक्त खाली पडायला शिकू नका. आजकाल लोक पैशांनी नाही, तर नीचपणाने मोठे बनण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाला चिरडून पुढे जायला यश मानतात. पण लक्षात ठेवा, ज्या मार्गात स्वाभिमान खाली पडतो, तिथे पोहोचून फक्त पश्चात्ताप मिळतो. कृष्ण म्हणतात, ती शर्यत जिंकून काय करेल, जो माणुसकीला चिरडून पळत आहे. धोका तुम्हाला खोली देतो आणि खोलीतून तुम्ही उंचीवर पोहोचता. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या दुःखाशी मैत्री केली,
त्याच दिवशी तुम्ही तुमच्या भविष्याचे मालक बनलात. बदला घेणं तुमचा धर्म नाही. स्वतःला वर उचलणं हीच खरी लढाई आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही चमकाल, त्याच दिवशी ते सगळे स्वतःहून अंधारात निघून जातील. कृष्ण म्हणतात, तुम्ही न्याय आहात. तुम्ही सहन सुद्धा केलं आहे आणि जिंकलात सुद्धा. आता तुमचं प्रत्येक पाऊल इतिहास लिहेल. एकही शब्द न बोलता. काही नाती जवळ तर असतात, पण हृदयापासून नेहमी दूर असतात. कृष्ण म्हणतात, साथ देणारा तो नाही जो प्रत्येक वेळी दिसतो, तर तो आहे जो काहीही न बोलता सुद्धा समजून घेतो. ही नाती फक्त लग्न आणि संकटांमध्ये दिसतात, पण तुमच्या संघर्षात गायब राहतात. अशा नात्यांना सन्मान देणं हे आपल्या स्वाभिमानाचा अपमान आहे. तुमचं दुःख त्यांना दिसणार नाही, तुमचं नाव नक्कीच टोचेल. कृष्ण म्हणतात, जे तुमच्याशी रक्ताच्या नात्यात आहे, तेच अनेकदा सर्वात जास्त ईर्षेने भरलेले असतात. जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा सगळे शांत राहतील, पण जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा हे म्हणतील नशीब होतं, मेहनत नाही. यांना घाबरू नका, उलट आणखी उंच उडा, जेणेकरून त्यांचं विष सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. विष बोललं नाव घेऊन आणि आम्ही शांत राहिलो देवाचा वास्ता देऊन. कधी जे आपले होते, आता आमच्या विरोधात बसले आहे. कृष्णांनी सांगितलं होतं, धोका मिळाल्यानंतर शांत राहणं सुद्धा एक प्रकारचा विजय असतो. आम्ही सुद्धा काहीच बोललो नाही, कारण ज्याला वेळ उत्तर देतो, त्याला शब्दांची गरज नसते. श्री कृष्ण म्हणतात की अडचणी नेहमी येतात, पण त्या आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या आयुष्यात अडचण येते, तेव्हा समजा की ईश्वर आपल्याला एक नवीन मार्ग दाखवत आहे. कारण अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत समजत नाही. म्हणून आजपासून आपल्या अडचणींना एक परीक्षा माना, जी तुमच्या आतल्या साहसाला जागृत करेल. तेव्हा बघा, तुम्ही प्रत्येक परिस्थितीत हसू शकाल, कारण तुम्हाला माहित आहे की ईश्वर तुमच्या सोबत आहे. श्री कृष्ण म्हणतात की आपलं बोलणं नियंत्रणात असायला पाहिजे. लक्षात ठेवा, शब्द आपल्या चारित्र्याचा आरसा असतात. जे आपल्या आत आहे, तेच बाहेर येतं. जर आपली भाषा गोड, खरी आणि इतरांसाठी फायदेशीर आहे, तर तीच आपली खरी तपस्या आहे. आजच्या काळात अनेकदा लोक विचार न करता बोलतात. पण आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखू नये. म्हणून आजपासून बोलण्याआधी विचार करा, हे खरं आहे का? हे कोणासाठी चांगलं आहे का? याने कोणाला शांतता मिळेल का? जेव्हा तुम्ही आपलं बोलणं सुंदर आणि विचारपूर्वक वापराल, तेव्हा लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील आणि तुमच्या जीवन में भी एक सुंदर बदल येईल. जग बदलत राहतो, कधी चांगलं होतं, कधी वाईट. जो या बदलांमध्ये स्थिर आहे, तोच खऱ्या अर्थाने शांत आहे. लक्षात ठेवा, आपल्या आत जितका जास्त चढउतार होईल, तितका जास्त दुःख सुद्धा होईल. श्री कृष्ण शिकवत आहेत की आपल्याला बाह्य गोष्टींवर अवलंबून राहू नये, उलट आतून इतका मजबूत व्हायला पाहिजे की बदल आपल्याला हलवू शकणार नाही. म्हणून अभ्यास करा की सुखात जास्त आनंदी होऊ नका आणि दुःखात जास्त निराश होऊ नका. फक्त प्रत्येक परिस्थितीला शांत मनाने स्वीकार करा. जेव्हा तुम्ही या अवस्थेत पोहोचाल, तेव्हा आतून एक गहन शांतता मिळेल आणि हीच शांतता खरी संपत्ती आहे. श्री कृष्ण म्हणतात की हिम्मत हरणं, घाबरणं, थांबून जाणं, हे कोणत्याही योद्ध्यासाठी योग्य नाही आहे. आयुष्यात अनेक वेळा आपण अयशस्वी होतो, हारतो, निराश होतो. पण खरा योद्धा तोच आहे, जो हारून शिकून पुन्हा उभा राहतो. लक्षात ठेवा, अपयश आपली कमजोरी नाही,
तर आपली सर्वात मोठी गुरु आहे. ती आपल्याला सांगते की कुठे सुधारणा करायची आहे, कुठे आणखी मेहनत करायची आहे. म्हणून हारायला घाबरायचं नाही आहे, उलट हिमतीने तिला कवटाळायचं आहे. कारण जो अपयशाला घाबरून थांबून जातो, तो कधीही यशाची खरी चव चाखू शकत नाही. आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपल्याला हार मानायची इच्छा होते. जेव्हा वाटतं की काहीच बदलू शकत नाही, की बस आता काहीच होऊ शकत नाही. पण श्री कृष्ण थेट म्हणतात की आपल्याला स्वतःला कधीही खाली पाडू नये. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक शक्ती आहे. फक्त गरज आहे त्या शक्तीला ओळखण्याची. जेव्हा तुम्ही आतून ठरवून घ्याल की मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, तेव्हा तेच विचार तुमच्यासाठी मार्ग उघडायला सुरुवात करतील. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात मोठा गुरु तुम्ही स्वतः आहात. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. हिम्मतीने एक छोटंसं पाऊल सुद्धा योग्य दिशेने टाकाल, तर हळूहळू तुम्ही तीच शक्ती बनून जाल, जी तुम्हाला या जगात पाहिजे आहे. आयुष्यात आपल्याला कधी-कधी हार मानायची इच्छा होते. वाटतं की बस खूप झालं, आता नाही होणार. पण श्री कृष्ण थेट म्हणतात की हारू नका. हिम्मत सोडू नका. लक्षात ठेवा, आपली खरी शक्ती तेव्हा कळते, जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते. त्यावेळी जो डून राहतो, तोच खऱ्या अर्थाने विजेता असतो. जेव्हा तुम्ही आतून म्हणाल की मी हारणार नाही, तेव्हा हळूहळू हिम्मत, मार्ग, मदत सगळं मिळायला लागतं. आयुष्य एक लांब प्रवास आहे. कधी-कधी रस्त्यात दगड मिळतात. पण जर तुम्ही थांबणं सोडून द्याल, तर लक्ष्य कसं मिळेल? म्हणून चालत रहा. हळूहळूच का असेना, पण थांबायचं नाही. अपयश आजच्या काळात सर्वात मोठी भीती बनली आहे. लोक प्रयत्न करण्याआधीच घाबरतात की जर अयशस्वी झालो तर काय होईल. पण श्री कृष्ण हिम्मत देतात. ते म्हणतात की जो खऱ्या मनाने चांगलं काम करतो, त्याला कधीही वाईट मिळत नाही. अपयश फक्त एक अनुभव आहे. एक पायरी आहे, जी तुम्हाला शिकवते की पुढच्या वेळी काय चांगलं करायचं आहे. खरी हार तेव्हा होते, जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. आजच्या काळात जे लोक काहीतरी नवीन करायला घाबरतात, तेच नेहमी पश्चात्ताप करत राहतात. लक्षात ठेवा, तुमचा प्रयत्न, तुमची मेहनत, तुमचा इरादा खरा आहे, तर ईश्वर त्याला रिकामा जाऊ देणार नाही. आज ज्या अपयशाला घाबरत आहात, तेच उद्या तुम्हाला मजबूत बनवेल. इतरांच्या गोष्टी आपल्याला तेव्हाच दुःख देतात, जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो. अनेकदा लोक आपल्याबद्दल काहीतरी बोलत राहतात, कधी चांगलं, कधी वाईट. पण आपली अडचण तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण त्यांच्या बोललेल्या गोष्टींना खरं मानून बसतो. सत्य तो यह है कि लोक वही कहते हैं, जो उनका स्वभाव आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांची विचारसरणी आहे. त्यांचे शब्द आपली सत्यता बदलू शकत नाही. श्री कृष्ण म्हणतात की जो आत्मा स्थिर आहे, त्याला बाह्य शब्द प्रभावित करत नाही. याचा अर्थ आहे की आपल्याला आपली ओळख स्वतः करायला पाहिजे, कोणाच्या तरी शब्दांवरून नाही. जेव्हा आपण आपली ताकद, आपले चांगुलपण, आपल्या कमतरता चांगल्या प्रकारे समजतो, तेव्हा बाहेरची कोणतीही आलोचना आपल्याला आतून हलवू शकत नाही. म्हणून जेव्हाही कोणाचे शब्द टोचतील, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या गोष्टीत सत्य आहे का? जर नाही तर त्याला हवेत उडणाऱ्या पानासारखं सोडून द्या, कारण खरी ताकद आतून येते, बाहेरून नाही. चांगली कर्म कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर आतून स्वतःला चांगलं बनवण्यासाठी असतात. अनेकदा लोक आपल्या चांगल्या कर्मांचा दिखावा करतात सोशल मीडियावर,
नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, जेणेकरून त्यांची प्रशंसा होईल. पण खरी कर्म ती असतात जी शांतपणे केली जातात आणि ज्याची साक्ष फक्त तुमचं मन देतं. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की कर्मफळाला आसक्त होऊ नकोस. कर्म करत रहा ख्या हृदयाने. जेव्हा कर्म दिखाव्याशिवाय केलं जातं तेव्हा ते ख्या पुण्यात बदलतं. लक्षात ठेवा, कर्माला दिखाव्याने केल्यावर ते एक सौदा बनतं. पण कर्म जेव्हा सत्यतेने केलं जातं तेव्हा ते आतल्या अहंकाराला वितळवून आत्म्याला पवित्र करतं. म्हणून तेच कर्म करा ज्यामुळे तुमचं मन निर्मळ हो, ना की ज्यामुळे लोक तुम्हाला महान म्हणतील. कर्मापासून तोंड फिरवणं आपल्या आत्म्यापासून तोंड फिरवणं आहे. अनेकदा लोकांना वाटतं की जबाबदाऱ्यांपासून पळून ते सहज जगतील. पण सत्य हे आहे की कर्मापासून पळणं आपल्या आत्म्यापासून पळणं आहे. जेव्हा आपण कर्म करायला घाबरतो तेव्हा आपण आपली खरी शक्ती कधीच जाणून घेऊ शकत नाही. श्री कृष्ण म्हणतात की अर्जुना, आपल्या कर्मापासून विन्मुख होऊ नकोस, कारण कर्मच तुला या जगात स्थिर ठेवतं. जो व्यक्ती कर्मापासून तोंड फिरवतो तो आतून रिकामा होतो. बाहेरून जरी तो आरामात दिसत असला तरी आत नेहमी एक अपूर्ण बेचैनी राहते. कर्मापासून पळणं क्षणिक शांतता देऊ शकतं, पण कर्माला निभावून जगणं एक गहन समाधान देतं, जो कोणत्याही बाह्य सुखापेक्षा खूप मोठा आहे. म्हणून जेव्हाही वाटेल की जबाबदाऱ्या खूप आहेत, लक्षात ठेवा, यांना निभावणं तुम्हाला मजबूत बनवेल आणि आतून पूर्ण करेल. प्रामाणिकपणा एक असम शस्त्र आहे जो आतून मजबूत ठेवतो, जरी बाहेर कितीही हल्ले होत असले. जेव्हा चारी बाजूंनी खोटं, फसवणूक आणि स्वार्थाचा बोलबाला असेल तेव्हा प्रामाणिकपणे टिकून राहणं स्वतःमध्ये एक योद्धा असल्यासारखं आहे. श्री कृष्ण म्हणतात की प्रामाणिकपणा फक्त एक गुण नाही, तर ते कवच आहे जो तुला आतून मजबूत ठेवेल. जग कितीही बदललं तरी जो प्रामाणिकपणे चालतो त्याला कोणासमोर झुकावं लागत नाही, कोणाला घाबरावं लागत नाही. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा ती ताकद आहे जी तुला आतून इतकी ठोस बनवेल की जगाची कितीही खोट, कितीही प्रलोभन तुला विचलित करू शकणार नाही. ज्या दिवशी तुला आपल्या प्रामाणिकपणावर गर्व करण्याची सवय लागेल त्या दिवसापासून तू कधीही स्वतःवर संशय घेणार नाहीस. प्रामाणिकपणे जगणं ही वीरता आहे, कारण यासाठी तुला आतून खरा, अचल आणि निर्भय असायला लागतं. मोहमायेतून मुक्ती ती आहे जी तुला या जगात राहून सुद्धा या जगातून अलिप्त ठेवेल. हीच खरी साधना आहे. अनेकदा लोकांना वाटतं की मोहमायेतून मुक्ती मिळवण्यासाठी जग सोडून जाणं गरजेचं आहे. पण सत्य हे आहे की खरी साधना आहे या जगात राहून या जगातून अलिप्त राहणं. श्री कृष्ण म्हणतात की खरा योगी तोच आहे जो या जगात राहून सुद्धा मोहापासून अलिप्त राहतो. कारण तेव्हा तो प्रत्येक कामात ख्या भावनेने लागेल, पण परिणामाशी बांधलेला राहणार नाही. लक्षात ठेवा, या अवस्थेत तुला ना हानीची भीती सतावेल, ना लाभाची इच्छा विचलित करेल. तेव्हा तुला आतून एक स्थिरता, एक खोली मिळते जी या जगात राहून सुद्धा तुला वर उचलते. म्हणून मोहमायेतून मुक्ती मिळवण्यासाठी जगातून पळू नका, उलट्या जगात जागरूक होऊन अलिप्त भावनेने जगायला शिका, जेणेकरून तुला आत एक अशी शांतता मिळेल जी कधीही कमी होणार नाही. स्वाभिमानाने जगणं त्या योद्ध्यासारखं आहे जो हार स्वीकार करतो पण कधीही आपला आदर हारत नाही, कारण आदरापेक्षा मोठ्या जगात काहीच नाही. आपल्या आयुष्यात चढउतार तर येत राहतात. कधी आपण जिंकतो, कधी हारतो. पण जो व्यक्ती आपला स्वाभिमान टिकवून ठेवतो तो कधीही ख्या अर्थाने हारत नाही. श्री कृष्ण म्हणतात की आयुष्यात जितहार तर येत जात राहतील,
पण तुमचा स्वाभिमान नेहमी अचल राहायला पाहिजे, कारण ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या आदराशी तडजोड करावी लागेल त्याच क्षणी तुम्ही आतून हरून जाता. लक्षात ठेवा, जगात लोक तुम्हाला तुमच्या आदराने ओळखतात आणि तुमचा आदर या गोष्टीने ठरतो की तुम्ही तुमच्या तत्वांवर किती ठाम आहात. म्हणूनच नेहमी आपला स्वाभिमान जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आतून त्या योद्ध्यासारखी शक्ती मिळत राहील, जी या आयुष्याच्या कोणत्याही संघर्षाशी संघर्ष करायला घाबरत नाही. लोभ एक हळू विष आहे जो माणसाला आतून मारून टाकतो. आधी विचार मरतात, मग तत्व मरतात आणि शेवटी माणुसकी मरून जाते. लोभ एक अशी शांत नासाडी आहे जी माणसाला हळूहळू आतून संपवून टाकते. त्याला कधीच जाणीव होत नाही की तो कोणत्या मार्गावर जात आहे. श्री कृष्ण म्हणतात की लोभापासून दूर रहा, कारण ज्या व्यक्तीमध्ये लोभ बसतो तो आपली विचारसरणी, आपली तत्व, इथपर्यंत की आपली आत्मा सुद्धा गहाण ठेवतो. लक्षात ठेवा, लोभाच्या मार्गावर चालून तुला क्षणिक फायदा मिळू शकतो, पण एक दिवस तुला तुझं खरेपण, नाती आणि आदरापासून हात धुवावे लागू शकतात. म्हणून नेहमी संयमाने काम घ्या, गरजा पूर्ण करा, पण लोभापासून दूर रहा, जेणेकरून तुमच्या आत तो प्रामाणिकपणा नेहमी जिवंत राहील जो तुम्हाला शांतपणे जगायला शिकवतो. सादगी तो गुण आहे जो व्यक्तीला आतून सुंदर बनवतो. कारण सादगीने जगायला शिकला तर दिखाव्याची गरज पडत नाही. जगात आज प्रत्येक जण दिखाव्याच्या मागे पळत आहे, पण खरी सुंदरता नेहमी सादगीमध्ये असते. श्री कृष्ण म्हणतात की सादगीने जगणं एक तपस्या आहे. सादगी स्वीकारून तुम्ही तुमच्या आतला अहंकार आणि दिखावा मिटवू शकता. सादगीने जगणारा व्यक्ती नेहमी आनंदी राहतो, कारण त्याला बाह्य गोष्टींमधून सुखाचा शोध घ्यावा लागत नाही. लक्षात ठेवा, सादगी फक्त एक जीवनशैली नाही, तर एक गहन विचार आहे जो आत्म्याला शांत करतो. म्हणून सादगीने जगा, जेणेकरून तुम्हाला ना दिखावा सतावेल, ना तुलना त्रास देईल. भेदभाव करू नका. श्री कृष्ण म्हणजे ईश्वर प्रत्येक प्राण्यात आहे, तो श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा का असेना. ही गोष्ट समजून घ्या. आजचा समाज जातपात, उच्चनीच, धर्म आणि रंगाच्या नावावर विभागलेला आहे. आपण कोणाला त्याच्या कपड्यांवरून, कामावरून, भाषेवरून किंवा समाजावरून ओळखतो. पण श्री कृष्णांनी आपल्याला शिकवलं आहे की ज्याच्यात जीवन आहे त्याच्यात परमात्मा आहे. म्हणून जर आपण कोणाचा अपमान करतो तर आपण त्या परमात्म्याचा अपमान करतो जो त्याच्यात वसलेला आहे. श्री कृष्णांनी कधीही कोणाला जात, पद किंवा संपत्तीवरून पाहिलं नाही. तो हा होता आपला आजचा आध्यात्मिक प्रवास. आशा आहे की या विचारांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा मिळेल. जर या गोष्टी तुमच्या मनाला स्पर्शून गेल्या असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि हो, कमेंट करून आम्हाला तुमचे विचार कळवायला विसरू नका. जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आणखी बघायचे असतील आणि तुमच्या आध्यात्मिक प्रवासात पुढे जायचं असेल तर आमच्या आध्यात्मिक साथी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जय श्री राधे कृष्ण.